नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025चं कॅप राउंड 3चं प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट म्हणजे जे काही प्रोव्हिजनल अल्फाबेटिकल लिस्ट आहे, ते पब्लिश झालेली आहे. कशा पद्धतीने चेक करायचे आहे त्याची संपूर्ण माहिती यामध्ये सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड इन फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगणार आहे मी. आणि ज्या विद्यार्थ्यांना अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये जे नावं तुमचे आले असतील, जर त्या लिस्टमध्ये तुमचं जर नाव असेल, तर तुम्हाला काहीही करायचं नाही. तुम्हाला फक्त वेट करायचं आहे फायनल मेरिट लिस्टचा. कोणत्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करा. त्यानंतर LLB 5 वरती सिलेक्ट केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला विंडो दिसणार आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे, राउंड 3 अल्फाबेटिकल लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. ग्रेव्हियन्स आणि फॉर्म एडिटिंग विल बी अवेलेबल ॲज पर द गिव्हन शेड्यूल. शेड्यूल काय आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना चेंजेस करण्यासाठी अजून तुम्हाला टाईम दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. फॉर्म हा जो आहे ॲप्लिकेशन फॉर्म तो एडिट आता होईल. तो तुम्ही एडिट काय तुम्हाला चेंजेस करायचे असतील किंवा काही चेंजेस करायचे नसतील, तर तुम्ही काहीही करू नका. ज्या विद्यार्थ्यांना चेंज करायचं तेच विद्यार्थी फक्त चेंजेस करतील. ओके. त्यानंतर ही इम्पोर्टंट नोटीस जी आलेली आहे LLB 5 इयर 3 इयरसाठी न्यू कॉलेज जो की ॲडिशन झालेलं आहे, त्याची पण थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो मी. ठीक आहे. आता जी काही लिस्ट पब्लिश झालेली आहे, ते तुम्हाला याबाबत थोडी इन्फॉर्मेशन देतो. नंतर त्या लिस्टबद्दल तुम्हाला सांगतो. अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. ओके. त्यामध्ये जे काही चेंजेस करायचे असतील तुम्हाला, जे काही त्यामध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कधी चेंज करू शकता. उद्याच्या तारखेपासून ते चेंजेस वगैरे म्हणजे तुमचं फॉर्म जो आहे, जो की एडिट वगैरे होईल उद्यापासून, तर परवापर्यंत तुम्ही हे चेंजेस त्यामध्ये करू शकता आणि जे विद्यार्थी चेंजेस करतील, प्रॉपरली चेंजेस करतील, त्याच विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव येईल 4 सप्टेंबरला आणि त्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. सो हे प्रॉपरली लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली यामध्ये चेंजेस करायचे आहेत. प्रॉपरली चेंजेस त्यामध्ये तुम्ही करा आणि फायनल मेरिट लिस्टला तुमचं नाव आलं पाहिजे. ते कशा पद्धतीने दिसतं, ते तुम्हाला आता दाखवतो मी. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र कॅन्डिडेट यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाहीये. ओके. त्या विद्यार्थ्यांनी फक्त फायनल मेरिट लिस्टचा वेट करायचा आहे. ज्यांच्या समोर इथे लिहिलेलं कन्फर्म लिहिलेलं आहे, कन्फर्म आहे, कन्फर्म आहे. डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी आहे. तर यामध्ये तुम्ही काही चेंजेस वगैरे केले असतील किंवा प्रॉपरली सर्व चेंजेस झाले असतील, तर तुम्हाला काहीही करू नका. फक्त यामध्ये काय चेक करा तुम्ही ॲप्लिकेशन आयडी चेक करा. तुमचं नाव प्रॉपर आहे का चेक करा. जेंडर प्रॉपरली तुमची मेन्शन केलेलं आहे का? डी प्रॉपर चेक करा. ज्या कॅटेगरीमधून ॲप्लाय केलेलं आहे, बरोबर आहे का? जर ते बरोबर नसेल, तर चेंजेस आता तुम्ही करू शकता. तुमच्याकडे डॉक्युमेंट आले असतील, तर डेफिनिटली चेंजेस तुम्ही करू शकता. सी-ई-टीचे पर्सेंटाइल तुमचे बरोबर आहेत का? एच-एस-सीचे पर्सेंटेज बरोबर आहेत का? एस-एस-सीचे पर्सेंटेज बरोबर आहेत का? या सर्व गोष्टी प्रॉपरली एकदा चेक करा. सेम ॲप्लिकेबल फॉर ओ-एम-एस कॅन्डिडेट स्टुडंट म्हणजेच काय? ओ-एम-एस स्टुडंटसाठी अशा लिस्ट पब्लिश झालेली आहे. त्यांनी सुद्धा ज्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत एम-एस कॅन्डिडेटला, तेच तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे. प्रॉपरली वगैरे चेक करा आणि तुमचं पर्सेंटाइल वगैरे या सर्व गोष्टी प्रॉपरली चेक केल्याच्या नंतर कन्फर्म वगैरे याच्यावरती क्लिक करा. म्हणजे कन्फर्म जर तुमचं असेल, तर तुम्हाला फक्त फायनल मेरिट लिस्टचं वेट करायचं आहे. बाकी सध्या तुम्हाला काहीही करायचं नाहीये. ओके. आणि नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे, ज्यामध्ये रिझन लिहिलेला आहे ऑलरेडी ॲडमिटेड. ॲडमिटेड म्हणजे काय? ऑलरेडी कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला होता. सो तो कॉलेज तुम्ही मे बी घेतला नसेल. फर्स्ट प्रेफरन्सचा लागला असेल, तर तुम्ही घेतला नसेल. त्यासाठी ते लिहिलेलं आहे ऑलरेडी ॲडमिटेड किंवा गॉट फर्स्ट प्रेफरन्स इन राउंड 1 किंवा काही विद्यार्थ्यांचं आहे फिल टिल क्वालिफिकेशन मार्क्स डिटेल. सो यामध्ये क्वालिफिकेशनचे चेंजेस तुम्ही करू शकता. ओके. आणि यामध्ये समजा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे घेतलं असेल, तर अशा पद्धतीने यामध्ये दिसत आहे किंवा तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील, तुमचा फॉर्म वगैरे लॉक नसेल, तर लॉक करा. की जे काही आहे ते तुम्ही प्रॉपरली करा. तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नक्की येऊन जाईल. या सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्ही
चेंजेस वगैरे केल्या तर आणि ही जी लिस्ट आहे, ते तुम्हाला Telegram चॅनलला मी पाठवून देईन. ओके. आता जी काही अल्फाबेटिकल लिस्ट आहे कॅप राउंड 3 ची ही तर पब्लिश झालेली आहे. जे काही चेंजेस करायचे असतील तुम्ही चेंजेस डेफिनेटली करू शकता आता. फॉर्म वगैरे जे काही अनलॉक करायचं आहे, तो उद्या तुमचा फॉर्म अनलॉक होईल. परवापर्यंत जे काही आहे त्या 2 दिवसात चेंजेस तुम्ही करून टाका. आता जी इम्पोर्टंट नोटीस जी आलेली आहे एल-एल-बी 5 इयर आणि 3 इयरसाठी आपण बघितलं, तर याच्यामध्ये एल-एल-बी 5 इयरसाठी तुम्हाला सांगतो, बाकी एल-एल-बी 3 इयरसाठी नवीन व्हिडिओ येऊनच जाईल. ओके. वारणा स्कूल ऑफ लॉ, वारणा युनिव्हर्सिटी थ्रू वारणा नगर तालुका पन्हाळा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. सो यासाठी नवीन कॉलेज ओपन झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी समजा या कॉलेजला प्रेफरन्स दिले नसतील, तर तुमची जी विंडो आहे ती परत एकदा ओपन होईल. म्हणजेच कधी? जे की स्टार्ट डेट आहे 29 ऑगस्ट म्हणजे जसं की आपलं 29 आणि 30ला जर आपण बघितलं, तर आपले कॉलेजेसचे प्रेफरन्स हे तुम्ही देऊ शकता 29 ते 30च्या दरम्यान. कारण की यामध्ये तुमची विंडो ओपन होते. मग त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. त्यासाठी ऑप्शनल फॉर्म फिलिंग पण तुम्ही करू शकता 29 ते 30 तारखेपर्यंत. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल फॉर्म दिले नसतील, बाकी त्यांचे फॉर्म्स वगैरे सर्व फिलअप असतील आणि अल्फाबेटिकली लिस्टमध्ये नाव असेल नॉट कन्सिडरमध्ये, सो त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा प्रेफरन्स हे देऊ शकता. असेच विद्यार्थी देऊ शकतात. तर समजा त्यांना कोल्हापूरमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकतील, तर असे विद्यार्थी 29 ते 30 ऑगस्टपर्यंत एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट यामध्ये कॉलेजचे प्रेफरन्ससुद्धा देऊ शकतात. एडिटसुद्धा करू शकतात किंवा डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे असतील, ते सुद्धा तुम्ही करू शकता. ओके. एल-एल-बी 3 इयरसाठी पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याबाबत काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त एल-एल-बी 5 इयरसाठी हे सांगत आहे. की हे तुम्ही चेंजेस नवीन कॉलेज यामध्ये ॲड झालेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता एल-एल-बी 5 इयर स्टुडंट. कधी तुम्ही ॲड करू शकता हा कॉलेज? 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान म्हणजेच उद्यापासून परवापर्यंत तुम्ही हे चेंजेस कॉलेजचे ॲड तुम्ही करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी ॲड केले नसतील, त्या विद्यार्थ्यांनी हा कॉलेज ॲड करू शकता. कारण की याच्यामध्ये आता नवीनच कॉलेज ॲड झालेले आहेत. तर सर्व सीट्स त्यामध्ये अवेलेबल असतील. सो तिकडे ॲडमिशन होण्याचे चान्सेस हे तुमचे डेफिनिटली चांगले असतील. ओके. सो डेफिनिटली त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा कॉलेजेसला. मे बी तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल, जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. चेक करा तुमचं नाव त्यामध्ये आहे का प्रॉपरली आणि नाव असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला डायरेक्टली मग फायनल मेरिट लिस्टला तुमचं नाव प्रॉपरली त्या लिस्टमध्ये येऊन जाईल. ओके. थँक सो मच.